लाडकी बहीण योजना आता सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार। फक्त अशा प्रकारे हा फॉर्म भरा आणि लगेच पैसे मिळवा। फक्त 2 मिनिटांमध्ये फॉर्म भरल्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा SMS यायला सुरुवात झालेली आहे। तर हा फॉर्म कुठे भरायचा, कशा प्रकारे भरायचा आणि सर्वांना कसे लगेच पैसे येतील हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फॉर्मची लिंक पण देणार आहे आणि फॉर्म कशा प्रकारे सबमिट करायचा ते देखील सांगणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुम्हाला 2 ते 5 मिनिटाच्या आत हप्ता मिळून जाईल। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला तुमचे राहिलेले पण सर्व हप्ते लगेच मिळून जाणार आहेत। त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळून जाईल। तर सर्व लाडक्या ताईंसाठी अत्यंत आनंददायक बातमी समोर आलेली आहे। आता नवीन KYC चे फॉर्म चालू झालेले आहेत आणि या फॉर्मची मुदत फक्त काहीच दिवस असणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी पटपट हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला सर्वांना एक छोटा प्रश्न विचारते। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो, बघा सगळ्यांना माहित आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे। 2 ते 3 दिवसाआधी हे अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। तर या अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराच्या दरम्यान लाडक्या ताईंच्या बद्दल या ठिकाणी प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाचं उत्तर अदिती तटकरे मॅडम यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। तर तुम्हाला मी लाडक्या ताईंनो मागे पण बोलले होते की विरोधी पक्ष या ठिकाणी नक्कीच लाडक्या ताईंचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून अदिती तटकरे मॅडम काय बोलले या ठिकाणी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। आता सर्व लाडक्या ताईंना पटपट हप्ता मिळून जाणार आहे। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। आता KYC चे नवीन फॉर्म त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 24वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याबद्दल आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे ते सांगणार आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मोठी घोषणा करून टाकलेली आहे। पडताळणी जोरात सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्या ताईंनो, तुमची eKYC आता चालू आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला तर माहित आहे eKYC पूर्ण न केलेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि eKYC ची मुदत देखील संपली होती। पण आता हा नवीन फॉर्म या ठिकाणी चालू झालेला आहे आणि तो तुम्ही सर्वांनी पटपट भरून घ्या। आता सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। अजून या ठिकाणी बऱ्याच पडताळण्या सुरू आहेत। या पडताळण्यांमध्ये परत तुमचे लाडक्या ताईंचे हप्ते बंद होऊ शकतात। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की जास्तीत जास्त लाडक्या ताईंनी या ठिकाणी आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक केलेलं आहे का, अपडेट केलेलं आहे का आणि त्याचं DBT ऍक्टिव्ह आहे का हे तुम्हाला सतत चेक करत राहायचं आहे। कारण की आता लवकरात लवकर पुढचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की या गोष्टी तुम्ही सतत चेक करत राहा। त्यानंतर बघा लाडक्या ताईंनो, ज्यांना ज्यांना हा फॉर्मची लिंक पाहिजे त्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप करून पाठवा। तुम्हाला पटपट मी लिंक देऊन टाकेल कारण व्हिडिओ मध्ये हा लिंकला टाकता येत नाहीये। आणि या eKYC साठी तुम्हाला थोड्या दिवसाची मुदत वाढवून भेटलेली आहे। त्यामुळे सर्वांनी फास्ट KYC करून घ्या। ज्या लाडक्या ताईंचा हप्ता चालू आहे त्यांनी देखील eKYC करायची आहे, जेणेकरून तुमचा येणारा पुढचा हप्ता तुम्हाला लगेच मिळून जाईल। eKYC केल्यामुळे माझ्या सर्व लाडक्या ताईंना पटपट हप्ता मिळून जाईल।
आणि फॉर्म भरण्यात तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये पटकन लिहून पाठवा, मी तुमची नक्कीच मदत करेन. लाडक्या ताईंनो, अजून काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपल्या चॅनलवर आपण अशीच माहिती दररोज घेऊन येत असतो आणि सर्वात आधी ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी पटपट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.